गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला। याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी शौर्य गाजवत पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला चारी मुंड्यात चित केलं। या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीनं आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या रॅली दरम्यान उपस्थित शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तानला नामोहरम करणाऱ्या भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी पहलगाम सारख्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर देऊन भारतीय सैन्यानं शौर्य आणि पराक्रम याचं अनोखं दर्शन संपूर्ण जगाला दाखवलं असून पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे काम केलं आहे। भविष्यात असे भ्याड हल्ले पुन्हा करण्याचा प्रयत्न झाल्यास सैन्य दलाकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल। तसंच गरज पडल्यास प्रत्येक शिवसैनिक सीमेवरती जाऊन पाकिस्तानची दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शहर प्रमुख रणजित जाधव, महिला आघाडी महानगर प्रमुख मंगल साळोखे, शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, गौरी माळतकर, पूजा पाटील, सुनीता भोपळे, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।